नमस्कार, शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी ओटचा उपमा बनवणार आहे। त्याकरता मी टमाटर घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, वाटाणे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची कापून घेतलेली आहे 2 आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्याकरता मी जिरा आणि मोहरी, हळद वापरणार आहे आणि चवीनुसार मीठ घेणार आहे। त्याच्यामध्ये मी चण्याची डाळ थोडी टाकणार आहे। चणे आणि मुगाची डाळ 1 चमच छोटा। याच्यामध्ये पॅन ठेवलाय मी, आता तो गरम झालेला आहे। याच्यामध्ये थोडेसे हलकेसे भाजून घेणार आहे। ओट भाजून झालेले आहे, आता काढून घेते त्याला। थोडं तेल टाकत आहे। 1 चमच मोहरी घेतलेली आहे, 1 चमच जिरा घेतलेला आहे छोटा, कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ 1 चमच घेतलेला आहे, छोटा चमच। त्याच्यामध्ये कांदा टाकते बारीक चिरून, शिमला मिरची टाकत आहे आणि हे वाटाणे टाकत आहे। याच्यामध्ये ते थोडी मिरची कापलेली आहे, 2 मिरच्या बारीक बारीक त्या टाकते। त्याच्यामध्ये टमाटर टाकते, 1 टमाटर कापलेला आहे। आणि 1 गाजर घेतलेलं मी ते टाकते, किसून घेतलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घेते। थोडी फ्राय होते। फ्राय झाल्याच्या नंतर एक चमच मीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार। छोटा चमच हळद टाकते, काळी मिरची पावडर आहे, हे मी पावणा चमच घेतलेली आहे, ती टाकणार आहे। 1 चमच मिरची पावडर टाकते, रोटी भाजून घेतलेले आहे, हे याच्यामध्ये टाकते। हलकेसेच भाजलेले आहेत ओट, ते आता चांगलं फ्राय झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी
2 गिलास याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे. शिजू देते याला 10 मिनिटं. उपमा तयार झालेला आहे. याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. ओटचा उपमा तयार झालेला आहे. गरमागरम आणि आरोग्यासाठी खूप छान असतो. खूप छान.